येवला तालुक्यातील नगरसूल शिवारात बिबट्याचा वावर असून आमदार वस्तीवरील शेळी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहे। नगरसूल येथे रेल्वे मार्गालगत बेंडके वस्तीवर सोमवारी सायंकाळी आणि त्यानंतर बोढारे पवार वस्तीवर रात्री लोकांना बिबट्या दिसला। परिसरात रात्री फटाके वाजवून गोंगाट करण्यात आला। रात्री वनपाल भाऊसाहेब माळी, वनरक्षक गोपाल राठोड, गोपाल हरगावकर हे इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले। गाडीद्वारे फिरून त्यांनी लोकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या। मंगळवारी सकाळी शंकर महाले यांच्या वस्तीवर बिबट्या दिसून आला। दुपारी 3:30च्या सुमारास नगरसूल नांदगाव रोडवरील मानमुळी शिवारातील बाळकृष्ण भगत यांच्या शेतात त्यांच्या पत्नीला बिबट्या दिसला। सायंकाळी आमदार वस्ती येथील संजय आव्हाड यांच्या शेतात अलका आव्हाड या शेतात काम करत असताना बांधावर बांधलेली शेळी पाहून बिबट्याने हल्ला केला। आजूबाजूच्या शेतातील लोक धावून आल्याने बिबट्या पळून गेला। त्यानंतर काही वेळात त्याच्याच शेतळ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्या सर्वांनी पाहिला। कटके कापसे वस्ती रोड लगत असणाऱ्या नारायण कामोदकर यांच्या गटातील घरामागे रात्री बिबट्या दिसला। परिसरातील नागरिकांनी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट जनमत लाईव्ह न्यूज नागपूर।